महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पश्चिम महाराष्ट्राचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्यात सध्या सत्तेच्या सारीपाटावरील अंतर्गत संघर्षानं अत्यंत टोक गाठलंय। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान सत्ताधारी महायुतीमधील दोन प्रमुख मित्रपक्ष म्हणजेच शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात उफाळून आलेल्या तीव्र वादामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं। या अभूतपूर्व राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज थेट साताऱ्यात दाखल होत असल्यानं संपूर्ण राज्याचं लक्ष या दौऱ्याकडे आणि साताऱ्याच्या घडामोडींकडे वळलंय। नेमकं काय घडतंय साताऱ्यातील या कार्यक्रमात पाहूयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। जिल्हा परिषदेच्या सत्तेवरून झालेल्या प्रतिष्ठेच्या लढाईत स्थानिक पातळीवर निर्माण झालेली कटुता, मंत्र्यांना झालेली धक्काबुक्की आणि थेट वरिष्ठ पातळीवर उमटलेले याचे तीव्र पडसाद या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची ही साताऱ्यातील उपस्थिती अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते। सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानं महायुतीमधील अंतर्गत मतभेद आणि सत्तेची रस्सीखेच चव्हाट्यावर आणली होती। एकूण 65 सदस्य संख्या असलेल्या या जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 33 आमदारांच्या किंवा सदस्यांच्या संख्याबळाची आवश्यकता असताना भारतीय जनता पक्षाकडे केवळ 28 सदस्यांचं संख्याबळ मर्यादित होतं, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे अनुक्रमे 20 आणि 15 सदस्य असून त्यांचं एकूण संख्याबळ हे बहुमताच्या आकड्यापेक्षा अधिक म्हणजेच 35 होतं। गणितीय दृष्ट्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या युतीची सत्ता येणं निश्चित मानलं जात असताना ऐनवेळी पडद्यामागे वेगानं चक्र फिरली आणि भाजपच्या प्रिया शिंदे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत बाजी मारली। मर्यादित संख्याबळ असतानाही भाजपनं घडवून आणलेल्या या अनपेक्षित आणि चुरशीच्या विजयामुळे स्थानिक राजकारणात मोठा भूकंप झाला आणि मित्रपक्षांमध्ये अविश्वासाची दरी निर्माण झाली। हा पराभव केवळ एका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सत्तेपुरता मर्यादित नव्हता, तर या प्रक्रियेदरम्यान सातारा शहरात झालेला प्रचंड गोंधळ आणि राडा यामुळे या वादाला हिंसक वळण मिळालं। निवडणूक प्रक्रियेदरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांना विरोधकांकडून आणि पोलिसांच्या गैरव्यवस्थापनामुळे धक्काबुक्की झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला, ज्यामध्ये त्यांच्या डाव्या हाताला दुखापत देखील झाली होती। मतदानासाठी जात असताना सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना आणि सदस्यांना पोलिसांनी रोखल्याचा आणि त्यांना योग्य सहकार्य न केल्याचा आरोप खुद्द शिवसेनेच्या नेत्यांनी केला। या कथित गैरवर्तणुकीमुळे आणि धक्काबुक्कीमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी स्थानिक प्रशासनाविरोधात आणि पर्यायानं गृह खात्याच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला। याचे थेट पडसाद हे नागपूर आणि मुंबईतील विधिमंडळ अधिवेशनात आपल्याला पाहायला मिळाले। साताऱ्यातील या राजकीय घडामोडींचं वादळ हे थेट विधान भवन आणि विधान परिषदेच्या सभागृहात जाऊन धडकलं, ज्यामुळे सत्ताधारी पक्षातील धुसफूस ही संपूर्ण राज्यासमोर उघड झाली। शिवसेनेच्या आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर बसून सातारा पोलिसांच्या निषेधार्थ आणि तत्कालीन पोलीस अधीक्षकांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। विधिमंडळात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबद्दल अत्यंत आक्रमक भूमिका मांडली आणि लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याचा गंभीर आरोपही केला। त्यांनी सभागृहात संपूर्ण घटनाक्रम सांगताना लोकप्रतिनिधींवर दबाव आणण्यासाठी पोलिसांनी जुने गुन्हे कसे उकरून काढले याचा पाढाच वाचला। यावर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी तात्काळ सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले, ज्याला शिवसेना नेत्यांनी तातडीनं मान्यता दिली, परंतु भाजपकडून या घाईघाईने घेतलेल्या निर्णयावर तीव्र आक्षेप घेण्यात आला। या कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाईमुळे मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील राजकीय समन्वय काही काळासाठी ताणला गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं। गृह खात्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या संमतीशिवाय किंवा त्यांना पुरेशी पूर्वकल्पना न देता पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाचे निर्देश दिल्यामुळे भाजप गोटातून नाराजी व्यक्त झाली आणि या वाढत्या तणावाचा थेट परिणाम हा महायुतीच्या स्थिरतेवर होऊ नये म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी संयमी भूमिका घेत एका वाक्यात चौकशीचं आश्वासन देऊन सभागृहातील वाद शांत करण्याचा प्रयत्न केला। अंतर्गत सूत्रानुसार या प्रकरणाची तीव्रता पाहून वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये मध्यरात्री एक अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली होती, ज्यामध्ये साताऱ्यातील वादावर पडदा टाकण्यासाठी समन्वय समिती स्थापन करण्याचे आणि दोन्ही पक्षातील संवाद वाढवण्याचे ठरलं होतं। प्रशासकीय पातळीवर हा वाद तात्पुरता मिटवण्यासाठी फडणवीस यांनी सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना आधी सक्तीच्या रजेवर पाठवलं आणि नंतर त्यांची सांगली येथे बदली करण्यात आली।
ज्यामुळे शिवसेनेची नाराजी काही अंशी दूर करण्याचा प्रयत्न केला गेला। मात्र स्थानिक पातळीवर भाजप नेत्यांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करताना असा युक्तिवाद केला होता की निवडणूक नियमानुसार केवळ अधिकृत सदस्यांनाच प्रवेश दिला जात असताना काही लोक जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला। या परस्पर विरोधी विधानांमुळे दोन्ही पक्षातील तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला रोष अद्याप पूर्णपणे शांत झालेला नाहीये, हेच आजच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून स्पष्ट होते। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा साताऱ्याच्या भूमीत पाऊल ठेवतायत तेव्हा त्यांच्यासमोर केवळ शासकीय विकास कामांचं लोकार्पण करण्याचं उद्दिष्ट नाही, तर सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या या वादानंतर निर्माण झालेली राजकीय कटुता मिटवण्याचं मोठं आव्हान आहे। शाहू चौक परिसरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य पूर्णाकृती स्मारकाचं लोकार्पण आणि सैनिक स्कूल मैदानावर 5 लाख घरकुलांचं वितरण या 2 मोठ्या जाहीर कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री, स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना काय संदेश देतात याकडे राजकीय विश्लेषकांचं बारीक लक्ष आहे। या दौऱ्यादरम्यान दोन्ही बाजूंचा स्थानिक नेत्यांमध्ये योग्य ताळमेळ राखण्यासाठी आणि महायुतीची एकजूट दाखवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून विशेष प्रयत्न केले जात आहेत। जिल्हा परिषद निवडणुकीतील या वादामुळे आगामी मोठ्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे आपली भूमिका घेऊ शकतात असा इशारा स्थानिक नेत्यांनी दिलाय। अशा परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस यांचा आजचा सातारा दौरा हा केवळ सरकारी योजनांच्या प्रसिद्धीचा मंत्र नाही, मित्रपक्षांमधील विश्वासाचं नातं पुन्हा दृढ करण्याचा एक महत्त्वाचा राजकीय पूल ठरणार आहे। साताऱ्यातील या राजकीय रणसंग्रामात भाजपनं मिळवलेला सत्ता विजय हा पक्षासाठी अभिमानास्पद असला तरी त्यासाठी मित्रपक्षांशी आलेलं वितुष्ट दूर करून येणाऱ्या काळात जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांना योग्य दिशा देणं हेच आजच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं मुख्य केंद्र ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।